ऍज अ सायकॅट्रिस्ट मी 2 छोट्या मुलांचा बाबा आहे. माझ्याकडे माझे आई बाबा राहतात. ओके. आणि मी ऍज अ सायकॅट्रिस्ट माझ्याकडे रोज वेगवेगळ्या पिढीतले लोक भेटतात. तर हा माझ्याकडे व्हॅन्टेज पॉइंट झाला. बरोबर. म्हणजे मी रोज काइंड ऑफ 4 पिढ्यांकडे पाहतोय. का फ्रिक्शन होते कळालं. खूप थोड्या काळामध्ये खूप प्रगती झाली. आता मॅमनी जे उदाहरण दिलं ना त्याला धरून विचारतो मी, किती वेगाने प्रगती झाली. ओके. टेलिफोन माहितीये, ट्रिंग ट्रिंग मला टेलिफोन पाहिलाय तुम्ही. बट जेव्हा टेलिफोनचा शोध लागला ग्रॅहम बेलनी जेव्हा लावला, ओके, तर फ्रॉम 1 to 1 मिलियन टेलिफोन पोहोचायला 75 वर्ष लागली. कळतंय. एकापासून 1 मिलियन लोकांपर्यंत पोहोचायला 75 वर्ष लागली. मग तुमच्या पिढीत इंस्टाग्राम आलं 3 महिने. फ्रॉम 1 to 1 मिलियन. मग चॅट जीपीटी आलं 3 days. आय वॉज फॉर्च्युनेट की मी केलं होतं मी पहिल्या मिलियन मध्ये आहे. नंतर भेटत नव्हतं सुरुवातीला. आणि मध्ये तो हा आला होता पोकेमॉन गो गेम माहिती व्हर्च्युअल वाला. सेम 3 to 4 days. म्हणजे हे का सांगतो मी, रेट ऑफ चेंज ऑफ नॉलेज. ओके. 75 वर्ष कुठं, त्याच्यामध्ये माणसांच्या 3 पिढ्या जायच्या आणि आता आपले 3 दिवस. कळतंय. आता परत मी जसं म्हणालो, ह्या वेगळ्या वेगळ्या पिढ्या, त्या वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यूज वरती तयार झाल्या आहेत, त्या आपल्याला एकत्र ठेवायच्या आहेत. तसं हे जे वेगळ्या वेगळ्या लेअरचं टेक्नॉलॉजी तयार झाली आहे ती सुद्धा आपल्याला एकत्र ठेवायची आहे, जी आता फ्रिक्शनचं कारण